नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, आपण छोट्या दिवाळीला नरक चतुर्दशी असेही म्हणतो. या दिवशी यमाची पूजा केली जाते. पण यमाचा दिवा कसा बनवला जातो ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तो दिवा कसा प्रज्वलित करावा मी तुम्हाला सांगते. त्या दिव्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे, बनवायचा आहे. आणि तो दिवा सायंकाळी 6 ते 7 या वेळेत प्रज्वलित करायचा आहे. या वेळेत छोट्या दिवाळीचा हाच मुहूर्त आहे. या दिव्यामध्ये कापसाच्या 2 वाती अशा पद्धतीने इकडे करायच्या आहेत, ठेवायच्या आहेत त्या दिव्यामध्ये. आपण या ठिकाणी दिवा हा 4 मुखी बनवला आहे. त्यामध्ये मोहरीचं तेल ओतून घ्यायचं आहे आपल्याला. तर सर्वप्रथम दिवा हा बनवत असताना 4 मुखी करून गोलाकार छान असा करून त्याला चहूबाजूने 4 तोंडे करायचे आहेत. तर आपल्याला काय करायचे आहे, 4 बाजूने 4 तोंडे झाल्याच्या नंतर त्यामध्ये छान असं बोटाने मस्त गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला काय करायचे आहे, एक प्लेट घ्यायची आहे. तर त्या प्लेटमध्ये आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत, जेवढे फॅमिली मेंबर आहेत, तेवढेच आपण काय करायचे, एक एक मूठ असे तांदूळ त्यामध्ये जेवढे लोक आपल्या घरामध्ये आहेत त्यानुसार ते घ्यायचे आहेत. तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते 4 मुठी तांदूळ घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आता तो दिवा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये त्या वातीही आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि यमदेवताला अशी प्रार्थना करायची आहे. आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे यथासांग पद्धतीने. आणि आपल्याला असं दिव्यामध्ये त्या वाती अशा ठेवायच्या आहेत की 2च वातीचा वापर आहे, पण आपल्याला त्यामध्ये अधिकाचं चिन्ह तयार होईल अशा पद्धतीने आपण त्यामध्ये वाती ठेवणार आहोत. आणि असं यमदेवतेची पूजा करून त्या दिव्याची आपल्याला यमदेवता समजून पूजा करायची आहे. आणि हो का, ह्या पद्धतीने आपण त्यामध्ये वाती ठेवलेल्या आहेत. हळदी कुंकू लावून त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकून घ्यायचं आहे. तर तेही या दिव्यामध्ये मी छान अशा प्रकारे मोहरीचं तेल ओतून घेतलेलं आहे. आणि हळदी कुंकू लावून पूजा केल्याच्या नंतर तो दिवा उचलायचा आहे आपल्याला. आणि यमदेवतेला आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कुणाला अकाल मृत्यू येऊ नये असेही त्यांना आपल्याला सांगायचे आहे. कोणी आजारी पडू नये, नरकाचे सर्व दरवाजे आमच्यासाठी बंद राहू द्या असे म्हणून दिवा त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. आणि पुढे निघून यायचे आहेत. परत तो दिवा आपल्याला पाहायचा नाही. खरंच ही खूप पॉवरफुल रेडीमी आहे. पूर्ण इंटेन्शन च्या बाहेर हे करा. आणि तुम्ही इकडे बघू शकतात, मी माझा दिवा तयार केलेला आहे व त्याला आता हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून त्या दिव्याचं मी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि दिवा छान अशा प्रकारे प्रज्वलित केलेला आहे. तर माझ्या घरामध्ये 4 सदस्य असल्यामुळे मी या ठिकाणी 4 मुठी डाव्या हाताच्या किंवा उजव्या हाताच्या 4 मुठी तांदूळ त्यामध्ये घ्यायचे आहेत. दिवा प्रज्वलित करायचा आहे. नंतर आपण दिव्याचं दर्शन घेऊन हा चौकटीच्या बाहेर किंवा मेन दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे. आणि तो देवात ठेवून येताना आपल्याला पाठीमागं वळून पाहायचं नाहीये. हे पूर्ण करा आणि तुम्हाला याची नक्कीच तुम्हाला याचं फळ मिळेल. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही देखील असाच छान असा दिवा बनवा आणि आपल्या मेन गेटच्या किंवा मेन दरवाजाच्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि तो दिवा ठेवल्याच्या नंतर आपल्याला पुढे पाहायचं नाहीये मागे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.